महाराष्ट्र राज्याचे आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, आमचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, सर्व माझ्या खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवणारे आमचे उमेदवार, गटनेते श्रीधर पाटील, प्रवीण राऊत, अरुणजी सुरवल, तुषार, सर्व माजी नगरसेवक, माझ्या समोर जमलेल्या सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व युवा वर्ग, कुळगाव बदलापूर नगरपरिषद 2025 ची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आणि आज आपल्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या जनसमूहांनी इथे जमलेला आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईन की तुमचं हे अतूट प्रेम आमच्या सर्व सामान्य शिवसैनिकावर साहेब आहे, हा मोठा अभिमान आमच्या सर्व उमेदवारांना आहे। साहेब, आम्ही सर्व उमेदवार खांद्याला खांदा लावून या शहरामध्ये शिवसेना, जशी 2014 साली आम्ही स्वतंत्र लढलो होतो तेव्हा या शहरामध्ये 25 नगरसेवक निवडून आलेले, त्याच्या अगोदर साहेब स्वतंत्र लढलो होतो तेव्हा 17 होते। आम्ही प्रत्येक वेळेस शिवसेनेचा नगरसेवक निवडून आल्याचा आलक हा वाढवलेला आहे आणि साहेब तुम्हाला शब्द देतो, या बदलापूर शहरामध्ये मोठा चमत्कार झाल्याशिवाय 2-3 तारखेला राहणार नाही, जेणेकरून बदलापूर नगरपालिका ही महाराष्ट्रामधली आदर्श नगरपालिका असेल आणि ती आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेबांना आम्ही जिंकून अर्पण केलेली असेल। साहेब, आमच्या 21 नगरसेवकांसमोर तर कोणी उमेदवारच नाही, आम्हाला सत्तेसाठी 4 आणि आम्ही 26 होतो आणि साहेब आता 36 तर आम्ही असेच निवडून येणार आहोत। पण आज या जनसमुदाय बघितला, ही काय आम्ही कोणी भाड्याने आणलेली माणसं नाही, ही साहेब सर्व तुमच्यावर प्रेम करणारी, शिवसेनेवर प्रेम करणारी लोक आहेत। आज साहेब तुम्ही हा बदलापूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी 2011 साली मी नगराध्यक्ष आपल्या आशीर्वादाने झालो, त्या दिवसापासून या शहरामध्ये साहेब कुठेही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही फिरलात, एक सुद्धा असा रस्ता नाही त्याचे काँक्रिटीकरण केलेलं नाही। तुम्ही जो निधी या शहराला दिला तो प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी खर्च केला। मी काय कोणावर टीका करणार नाही, पण साहेब आम्ही 25 दिवसामध्ये पूर्ण कुटुंब, पूर्ण माझे शिवसेनेचे नगरसेवक आणि ज्यांच्या तोंडामध्ये एक सुद्धा वाक्य आला नाही भाई त्यांनी 25 वर्ष या शहरावर राज्य केलं, ते फक्त भ्रष्टाचारावर बोलतात, विकासावर बोलत नाही। पण साहेब तुम्ही आम्हाला जो निधी दिला त्या विकासाच्या मुद्दे घेऊन आम्ही या शहरामध्ये निवडणूक लढवतो। कमीत कमी 400 कोटी रुपयाचे साहेब काँक्रिटीकरणाचे रस्ते केलेत, त्यांच्या आयुष्यात 25 वर्ष एक सुद्धा उद्यान बनवलं नाही साहेब, असे उद्यान आम्ही या शहरामध्ये नगरसेवकांनी केलेले आहेत। या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम केलेलं साहेब, ग्राउंड वॉटर ड्रेनेजसाठी सुद्धा आपण 190 कोटीचा निधी दिलेला आहे आणि या शहराची ताण भागवण्यासाठी साहेबांच्या वाढीतून साहेब सांगतीलच, गेली 10 तारखेला 240 कोटी रुपये निधी साहेब नगरोत्थान योजनेतनं 2056 सालापर्यंत पुरेल एवढं पाणी या बदलापूर शहरात तुम्ही देण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो 6 महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे। 15 जानेवारीला टेंडर होऊन त्याचं काम चालू होणार आहे। आज साहेब या ठिकाणी उल्हास नदी आहे आणि उल्हास नदीला लागून हा विभाग आहे, नेहमीच पाण्याखाली जात असतो, परंतु या नदीमध्ये पहिला वाळू काढायचे, त्यामुळे नदीची खोली प्रत्येक वर्षी 1-2 फुटांनी खाली जायची। पण आज रेतीबंदीवर साहेब बंदी आणलेली आहे, त्यामुळे नदीची पातळी ही 3-4 फुटांनी वाढलेली आहे
2005 साली पूर आला, त्यावेळेस तिकडचं सर्व गाळ वाहून त्या ठिकाणी आला, तो गाळ साचलेला आहे. म्हणून साहेब या नदी संवर्धन करणं हे बदलापूर शहरासाठी म्हणजे पूर थांबवायचा असेल तर नदीची खोली साहेब वाढवली पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी रेड आणि ब्लू रेषा साहेब आपल्या दालनामध्ये 4 वेळा आम्ही मिटिंग घेतलेल्या आहेत. आमच्या आमदार साहेबांनी लक्षवेधी केली आणि कुठच्याही प्रकारचं साहेब चर्चा न करता, कुठच्या प्रकारला त्याच्यावर हिअरिंग न घेता ती रेड आणि ब्लू रेषा इथल्या आमच्या शेतकरी आणि बांधकाम व्यवसायावर पडलेली आहे. या ठिकाणच्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग त्यामुळं रिडेव्हलपला जात नाही साहेब. त्यासाठी सुद्धा लवकरात लवकर तुम्ही निर्णय आम्हाला बदलापूरकरांना द्याल अशी साहेब आमच्याकडून अपेक्षा आहे. या शहरामध्ये मेट्रो 15 साहेब जी भिवंडी मार्गे मेट्रो आलेली आहे, ती मेट्रो चिखलोलीपर्यंत खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी मंजूर केलेली आहे. फक्त 2 स्टेशन तुम्ही जर बदलापूरला वाढवून दिले तर आमच्या बदलापूरच्या जनतेचं मेट्रोचं स्वप्न आहे साहेब 3 वर्षाच्या आत तुम्ही पूर्ण करू शकता. या ठिकाणी चांगलं हॉस्पिटल, सर्वसामान्य लोक साहेब या ठिकाणी राहतात, एक चांगलं हॉस्पिटल महाराष्ट्र शासनातर्फे करून द्यावं ही सुद्धा आमची इच्छा आहे. 2 उड्डाण पूल, एक MMRDच्या माध्यमातून साहेब चिखलोली ते कार्मेल स्कूलचं उड्डाण पुलाची वर्क ऑर्डर झाली आहे. लवकरच त्याचं आपण भूमिपूजन करून त्यासुद्धा कामाला चालना द्यावी अशी आपल्याला विनंती आहे. तसं डीमार्टमधून साहेब आता हा जो अहमदाबाद हायवेच्या रस्त्याचं काम झालेलं आहे JNPTला जाणारा, त्या ठिकाणी जर आमच्या इकडच्या वेस्टवाल्यांना ईस्टला जायचं असेल तर पूर्ण बदलापूर शहर फिरून जावं लागतं. तर जुबिली या ठिकाणी ओव्हरब्रिज साहेब तुम्ही करून द्याल. आणि जी SRS स्कीम आहे या आमच्या बदलापूर शहरामध्ये शिवसेनेचं महासंघ होतं आणि 12 झोपडपट्ट्या होत्या साहेब, त्या ठिकाणी SRS स्कीम राबवण्यासाठी तुम्ही आम्हाला आदेशित कराल एवढी आजच्या दिवशी विनंती करतो. साहेबांना घाई आहे साहेब, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जो निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे, कमीत कमी 700 ते 800 कोटी रुपये निधीची कामं साहेब आम्ही या ठिकाणी केलेली आहेत. चांगली प्रशासकीय बिल्डिंग साहेब आपल्याच हस्ते आम्ही लोकार्पण सोहळा केलेला आहे. म्हणून तुम्ही दिलेल्या निधीचा कुठेही गैरवापर केलेला नाही. टीका करण्याना टीका करू दे. खरं त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची होती, पण विकास न करता फक्त आमच्यावर टीका करण्याची म्हणजे तुमचं एंटरटेनमेंट करण्यासाठी ते लोक भाषणं करत होती. नक्कीच साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आलेले आणि मी त्यांचा नक्कीच धन्यवाद देईन साहेब. जे मी गल्लीमध्ये बोंबलतोय की या शहराला चांगलं डम्पिंग मुक्त, हे पुलगाव नगर परिषद महाराष्ट्रातले एकमेव नगर परिषद आदर्श होणार आहे. खासदार साहेबांनी 120 कोटीचा साहेब निधी आपण अध्यक्ष असताना दिलेला आहे आणि त्याचं 60% काम डम्पिंग ग्राउंडचं म्हणजे 0 डम्पिंग ही संकल्पना साहेब आपण या नगर परिषद हद्दीत आणलेली आहे. आणि नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी ते बोलून दाखवलं की डम्पिंग ही संकल्पना आपण मुख्य साहेबांना नक्कीच धन्यवाद देईन की जी ब्लूप्रिंटचा अजेंडा घेऊन साहेब तुमच्यासमोर आपण फ्युचर बदलापूरला वेध कुठचे असतील ते तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. आणि त्या प्रत्येक पुस्तकामध्ये साहेब वचननामा आम्ही लोकांना दिलेला आहे. 1 लाख लोकांच्या घराघरामध्ये तो वचननामा पोहोचलेला आहे. नक्कीच त्या वचननाम्यामध्ये साहेब दिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून आम्हाला मदत कराल एवढेच आज आपल्याला अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो आणि आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहोत. आणि सर्व नागरिकांना विनंती करेल की तुम्ही या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहात. 2 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून आमच्या सर्व शिल्लेदारांना विजयी कराल आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विना म्हात्रे यांना सुद्धा 1 मत देऊन विजयाकडे घेऊन जाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडेसे साहेब प्रवेश